हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहे खानदेशी खिचडी। त्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बटाटा, खूप सारी कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट, हळद आणि घरगुती काळा मसाला। मी तेल गरम करून घेतलेलं होतं, त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा आणि शेंगदाणे फ्राय करून घेत आहोत। कांदा गुलाबी झाल्यानंतर त्यात मी टमाटा आणि बटाटा टाकून फ्राय करून घेणार आहे। बटाटा आणि टोमॅटो फ्राय करून झाल्यानंतर त्यात मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि आपला घरगुती काळा मसाला टाकून आपण आता त्याला फ्राय करून घेऊया। आवश्यकतेनुसार पाणी टाकून त्यात चवीनुसार मीठ आणि खूप सारी कोथिंबीर घालून आपण आता त्याला एक उकळी काढूया। मी इथे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आपल्या पाण्याला भी छान अशी उकळी आलेली आहे। आपण आता ते डाळ आणि तांदूळ त्यात ॲड करूया। डाळ आणि तांदूळ ॲड करून झाल्यानंतर त्यावरून मी 2 चमचे तूप घालून घेतलेले आहे, त्याने टेस्ट खूप छान येते। आता मी कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। हे बघा मैत्रिणींनो, खाण्यासाठी तयार आहे खानदेशी खिचडी। तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।